उभे हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्रातील मातीच्या प्रत्येक कणाला आणि मातीत जगणाऱ्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करते. मित्रांनो, एक क्षण डोळे बंद करा आणि कल्पना करा, सह्याद्रीचे उंच डोंगर, किल्ल्यावर फडकणारा भगवा, रणशिंगाचे आवाज, तलवारींचा खणखणाट आणि हजारो मावळ्याच्या तोंडातून एकच गर्जना, जय भवानी, जय शिवाजी. अंगावर शहारे आले ना? हे फक्त नाव नाही, ही ऊर्जा आहे, हा स्वाभिमान आहे, ही मराठी मातीची ओळख आहे. आणि म्हणूनच आज आपण ज्या महापुरुषांची जयंती साजरी करतोय ते फक्त राजा नव्हते, ते एक विचार होते, एक क्रांती होते, एक ज्वाला होते. ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. तुफान गरजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा. तुफान गरजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा. सन्मान राखतो, जाण झोकतो, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असे असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. माता जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली. शहाजीराजांच्या शिकवणीतून त्यांना राजकारणाची आणि संघर्षाची प्रेरणा मिळाली. त्यांनी लहान वयातच विषमतेविरुद्ध आवाज उठवला, अन्यायाविरुद्ध लढायला सुरुवात केली. त्यांनी एक असं राज्य निर्माण केलं जिथे सर्व धर्म आणि जातीचे लोक समान होते. त्यांची युद्धनीती, सैन्य व्यवस्थापन, गडकिल्ल्यांची रचना हे सर्व आजही आपल्याला थक्क करते. अफजल खानाचा वध असो किंवा शाहिस्त खानाची बोटी तोडणी असो, प्रत्येक प्रसंगातून त्यांचे शौर्य आणि बुद्धिमत्ता दिसून येते. पण शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते, ते कुशल प्रशासक होते. त्यांनी शेतकरी, सामान्य जनता यांचा विचार केला. त्यांची राजमुद्रा आजही आपल्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार शिकवते. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. का सिंहाची जोरदार किल्ला बोलून जाऊ दे. आजच्या काळात जिथे अनेक आव्हाने आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला दिशा देतात. त्यांची नीतिमत्ता, त्यांची निष्ठा, त्यांची दूरदृष्टी आपल्याला प्रेरणा देतात. आज फक्त आपण शिवजयंती साजरी न करता त्यांच्या विचारांचा दिवा आपल्या मनात तेवढ ठेवूया. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, शिवनेरीवर जन्मला तो वाघ शौर्याचा, शिवनेरीवर जन्मला तो वाघ शौर्याचा, आधार झाला हिंदवी स्वाभिमानाचा. शिवजयंतीला आठवूया ती प्रेरणा प्रखर, शिवजयंतीला आठवूया ती प्रेरणा प्रखर. शिवशौर्याचा वारसा ठेवूया सन्मानाने अमर, शिवशौर्याचा वारसा ठेवूया सन्मानाने अमर. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी येऱ्या गेऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या ताफानं आणि शौर्याच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्रा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जो नाही, शौर्याला तो नाही, जो अथांग आहे सागराच्या समान, ज्याचे अथांग आहे जो सागराच्या समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवळात ज्याचं पहिले स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर ही अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय
तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिलदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या ही तख्त्याला घाम फोडणारा माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, आणि आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपवतो. त्यांनी त्याच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ढासून भरली आहे. जाता जाता एवढेच सांगते, हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्याचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. जय जिजाऊ, जय शिवराय.